ॲब्सल्युटली सुपर स्पीड. मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्टॉर्शनची केस ही मे महिन्यात झाली आहे. आपण आता जानेवारीमध्ये आहोत. मग एक्स्टॉर्शनमध्ये ईडीचा रोल का येत नाहीये हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. विष्णू चाटे नावाचे जे कोणी आहेत ते तुमच्या चॅनलवरच मी पाहते, त्यांचा फोन मिसिंग आहे. असा कसा फोन मिसिंग आहे? त्याचा CDR काढलाय का? काय पोझिशन आहे त्याची? त्याच्यानंतर एक त्याच्यातला ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो अजूनही फरार आहे. फरार आहे म्हणजे कुठे गेला हा माणूस? म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे ती व्यक्ती फरार आहे. अजून पोलिसांना कशी काही फरार व्यक्ती सापडत नाही. दुसरं अजून 5वा मुद्दा की व्हॉइस सॅम्पल जे वाल्मिक कराडांचं गेलंय त्याचं सॅम्पलिंग घेऊन पुढे काय त्याचं झालं? CDRचं काय झालं? काल एवढं सगळ्यांना दिसत होतं, काल परळीमध्ये व्हायलन्स झालेला आहे. मग ह्या व्हायलन्स व्हायच्या आधी म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल देशमुख कुटुंबांच्या लोकांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही टाकीवर चढणार. करेक्ट? त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस होते. हे त्यांची लेखचं स्टेटमेंट मी तुमच्या टीव्हीवरच पाहिलं, तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर. मग तुम्हाला माहिती असताना की ती व्यक्ती टाकीवर चढणारे, आंदोलन करणारे, मग थांबवण्यात का नाही आलं? पोलीस काय करत होती? दोन्ही गोष्टींमध्ये एवढा व्हायलन्स झालाच कसा जेव्हा एवढा सेन्सिटिव्ह इश्यू आहे? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. आणि पूर्ण परभणी आणि बीड या दोन्ही केसेसमध्ये त्या दोन्ही कुटुंबाची सुरक्षितता याची जबाबदारी कोण घेणार? सोमनाथ भाऊंची केस याच्यामध्ये पुढे काय झालं काहीच माहिती आम्हाला मिळत नाही. परभणीच्या केसची किती वेळा प्रश्न विचारायचे. तशीच बीड परळीची घटना आहे, तिथे काय चाललंय, पुढे काय झालं? बंद आता त्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना काही माहिती देण्यात आली SITची. काल मकोका लावला, याच्याबद्दल आम्ही सरकारचे जाहीर आभार मानतो. उशिरा का होईना देर आहे दुरुस्त आहे. पण व्हॉट नेक्स्ट? आमची अपेक्षा आहे की आणखीन इफेक्टिव्हली हे व्हावं, न्याय मिळावा. एका मुलाचा खून झालाय आणि इट इज एक्स्टॉर्शन. इन्व्हेस्टमेंट्स कसे येणार या राज्यात? तर उस्मानाबाद, बीड, किती ठिकाणी अशा कंप्लेंट्स येत आहेत. अवधा नावाची जी कंपनी आहे त्यांनी अनेक वेळा एक्स्टॉर्शनचे कंप्लेंट्स केलेले आहेत. मग जर एक्स्टॉर्शन महाराष्ट्रात असं होणार असेल तर इन्व्हेस्टमेंट क्लायमेट, कोणीही या राज्यात इन्व्हेस्टमेंट करायला 10 वेळा विचार करेल की हे इन्व्हेस्टमेंट अशी केली ही एक्स्टॉर्शन होणार, आपले लोक किडनॅप होणार. अशी यांची ही घटना एकदा नगरमध्ये पण झालेली आहे 1-1.5 वर्षापूर्वी. तेव्हा तिथल्या पोलिसांनी अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली. आणि हीच ऑप्शन जर बीड आणि परळीला घेतली असती तर कदाचित त्या बिचारी लेक जिचे अश्रू अनावर असतात रोजच्या, जिचं खेळायचे दिवस येतो, ती जी 10वीची परीक्षा आहे ती आपली लेक आज वडिलांसाठी रोज लढते, आंदोलनं करते, भाषणं करते. हा आपला महाराष्ट्र आहे. अतिशय वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी 35-36 दिवस झाले. पण पुढे काय? याची स्ट्रॉंग ॲक्शन आणि फाशीच्या मागणीबद्दल आमचं सातत्यच आहे की जे कोणी ह्याच्यात डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्ड असतील त्यांना फाशी झालीच पाहिजे. आणि काल तुमच्याच एका चॅनलवर एका रिपोर्टरनी बातमी केली आहे की 6 फोन कॉल्स त्या दिवशी झाले. त्यांचा CDR त्या रिपोर्टरला कळलेला आहे. आता जर रिपोर्टरला कळलंय तर YouTube चॅनलवर सांगतायत की 6 कॉल्स केले, व्हिडिओ कॉल्स केले. हे जर रिपोर्टरला माहिती आहे तर मग पोलीस आणि त्या देशमुख कुटुंबाला का नाही कोणी हे सांगितलेलं? ते 6 कॉल कुणाला केले हे का नाही आपल्याला कळत आहे? ठीक आहे, आम्हाला सांगू नका, आपापसात तर माहिती असली पाहिजे. रिपोर्टर रिपोर्टिंग करतोय पण सरकारच्या कुठल्याही अनाउन्समेंट किंवा माहितीमध्ये कळत नाहीये. आणि कोण आहे ती व्यक्ती करणार? आणि 302 का लावलं जात नाहीये? लावलं आता व्हेरी गुड. एक प्रश्न होता, धनंजय मुंडे वाल्मिकरांच्या नातेवाईकांना भेटायला गेले पहाटे. आणखी एक इन्फॉर्मेशन काल परळीत गेले कशावरून? आणि पहाटे धनंजय मुंडे वाल्मिकरांच्या आईला आणि पत्नीला भेटले 4:30 वाजता. आज सकाळी? आज पहाटे. अजेंडा काय होता? शॉकिंग. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. मकोका मधल्या आर यू शुअर? अशी माहिती आली आहे. ती कन्फर्म करा बाबा त्याच्या, कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऍक्ट. जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स. पण हे खरं असलं पाहिजे. खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिॲक्शन देईन. त्यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे नाही, राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो. प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे? नैतिकता असते की नाही? आणि या राज्यात नाही देशामध्ये अनेक नेत्यांनी नैतिकतेवर राजीनामे दिलेत.
आता राजीनामे तुमच्याच चॅनलवर मी किती लोकांनी मागितलेले पाहिले. सुरेश धस रोज राजीनामा मागतात किंवा मग म्हणतात डायरेक्ट